बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण पेटलंय। निवडणूक आयोगाची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला, तर कर नाही त्याला डर कशाला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला। त्यात निवडणूक निरीक्षक सज्जन राजसेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलं। सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना इन्सुली चेक पोस्टवर कार अडवण्यात आल्यानं उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला। हेलिपॅडवर बॅग तपासल्यामुळेही उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा बॅग तपासणीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगांची आणि हेलिकॉप्टरची नियमानुसार तपासणी करण्यात आली। महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ ट्विट केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पालघरच्या कोलवडे हेलिपॅडवर बॅग तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं। लाडक्या बहीण योजनेमुळे विरोधक बिथरल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बॅग मुद्दाम तपासल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। संजय राऊतांनी तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। त्यातच निवडणूक निरीक्षक सज्जन राजसेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभिनंदनाची पत्र पाठवली। याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय। एकनाथ शिंदे साहेबांच्या बॅगा चेक केल्या असत्या, देवेंद्र फडणवीसांच्या केल्या असत्या, इतरही लोकांच्या केल्या असत्या, पण ठीक आहे, तुम्ही सुरू केलंय, चांगली गोष्ट आहे। अभिनंदनाचं पत्र सुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशनच्या लोकांना दिलं, नाही तर चेकिंगच्या लोकांना। माझं एकच मत आहे, याच्या आधी सत्तेतल्या लोकांच्या ज्या बॅगा चेक केल्या नाही त्यांच्यावर कारवाईचं पत्र हे कुठेतरी लोकांना दाखवावं। त्यांचं काम आहे की तपासण्या करणं, नाकाबंदी करणं, पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या, हे सुद्धा आपण गेल्या 3 वर्षात पाहिले, एकतर्फी। हेलिपॅडवर बॅगची तपासणी करणं नियमाला धरून असल्याचा निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय। निवडणुकीच्या प्रचारात कोणता मुद्दा गाजेल याचा भरोसा नसतो, मात्र बॅगेच्या तपासणीचा मुद्दा प्रचारात अग्रभागी येईल याचा कोणीही अंदाज लावला नव्हता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।